आपलं काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे कर्मचाऱ्यांचं, लिपिकांचं, काय सांगणार? आमचं काम बंद आंदोलन याच्यासाठी छेडण्यात आलेलं आहे की आम्ही मुंबईला उपोषण केलेलं होतं 2 दिवसाचं. नंतर नागपूरला विधान भवनावरती आक्रोश मोर्चा तयार केला आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आमचं 4थ्या वेतन आयोगापासून ज्या वेतन त्रुटी आहे शासन का दूर करत नाही ते शासनालाच माहिती. आम्ही वेळोवेळी विनंत्या केलेल्या आहे. नंतर आम्ही पदोन्नती स्तर कमी करायच्या विनंत्या वारंवार केल्या. मंत्रालयांमध्ये ज्या मिटिंगा लावल्या गेल्या परंतु त्याच्यातून निर्णय झालेला नाही. नंतर जुनी पेन्शन योजनेचा सर्वांचा संवर्गाचा विषय आहे तो पण शासन वेळोवेळी हो म्हणते मात्र देण्याचं नाव घेत नाही. नंतर कुल्लर समितीने जो वेतन त्रुट्या दूर केल्या तर अशा केडरच्या केल्या की ज्यांच्या मागण्या नव्हत्या त्यांच्या मात्र दूर करून दिल्या आणि आम्हाला लिपिकांवर अन्याय का केला काय माहिती. म्हणजे या गोष्टीमुळे आम्हाला नाईलाजानं मग 16 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करावं लागलं. तर आम्ही स्वाक्षऱ्या करून काम बंद आंदोलन करत होतो मात्र आता 23 पासून काल आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता सर्व शासनाच्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी लिपिकांनी. तर आता आम्ही यापुढे काम बंद म्हणजे बंद आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत काम बंद. आपल्या काही प्रमुख मागण्या आहेत, काय सांगणार? आम्हाला 4थ्या वेतन आयोगापासून आमच्या वेतनाच्या याच्यामध्ये त्रुटी आहेत, ती तफावत आहे, ती खूप मोठी प्रमाणात आहे. ती तफावत कमी झाली पाहिजे आणि जुनी पेन्शन जशी आहे तशीच लागू झाली पाहिजे आणि पदोन्नती स्तर कमी झाले पाहिजे. शासनाला आम्ही हे वारंवार सांगतोय, मांडतोय, त्यांच्या पुढे आंदोलनं केली, त्यांच्या पुढे सारखं मांडणी करतोय तरी सरकार आमची दखल घेत नाहीये. याबाबत आमची खूप सरकारबद्दल नाराजी वाटते. आमची का दखल घेत नाहीये सरकार? आम्हाला ह्या आमचा न्याय आहे, आमचा हक्क आहे हे मागणी करण्याचा. आम्ही हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. आमची वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे. तो जोपर्यंत त्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. आपलं आंदोलनाचे काही मागण्या आहेत आणि तुम्ही निवेदन सुद्धा दिलेले आहेत सरकारला, काय सांगणार? आम्ही आमच्या 4थ्या वेतन आयोगाच्या आमच्या त्रुट्या आहेत त्या त्रुटींच्या बाबतीमध्ये आम्ही महाराष्ट्र जिल्हाधिकारी जळगाव, तहसील कार्यालय मुक्ताईनगर, तहसीलदार साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर आणि आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे या सर्वांना आम्ही आमच्या प्रमुख मागण्यांबाबत या आधीच निवेदन दिलेले आहे आणि आम्ही 16 फेब्रुवारी पासून असहकार आंदोलन सुरू केलेलं होतं. मात्र या 7 दिवसामध्ये सरकारने किंवा सरकारचे जे प्रमुख प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींनी आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो 23 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत काम आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे आणि हे पूर्ण आंदोलन जे आहे बेमुदत काम आंदोलन जे आहे तर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. प्रत्येक जिल्हा परिषदचा कर्मचारी असो, जलसंपदा विभागाचा कर्मचारी असो, प्रत्येक कर्मचारी या संपामध्ये या बेमुदत काम आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि आमच्या या ज्या मागण्या आहेत ह्या आमच्या हक्काच्या मागण्या आहेत. आमच्या हक्काच्या मागण्या ज्या आहेत त्या आमच्या वेतन त्रुटी दूर झाल्या पाहिजे. जुनी पेन्शन योजना त्याच्यामध्ये कोणताही फेरबदल न करताना जशा तशी लागू झाली पाहिजे आणि पदोन्नती स्तर कमी झाले पाहिजे अशा आमच्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागण्या आमच्या या आहेत. या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत शासन दरबार आमच्याकडे घेतल्या जात नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे